हाय एव्हरीवन, आज मस्त असे आपण पौष्टिक आणि भरपूर प्रोटीनयुक्त जे जिमला वगैरे जातात ना त्यांच्यासाठी घरगुती होममेड असे लाडू बनवत आहोत. तर रेसिपी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केली आहे. सगळं साहित्य तुम्ही एकदा मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे. इथे मखाना घेतला आहे आणि सगळ्यात मेन जे आपण जिमला जाणारे व्यक्ती प्रोटीन पावडर घेतात त्याच्यामध्ये असते सत्तू. सत्तू म्हणजे फुटाण्याची पावडर असते आणि त्याऐवजी जर आपण हा एक लाडू खाल्ला तर कुठलंही प्रोटीन पावडर वगैरे घ्यायची गरज नाही आहे. सो भरपूर असं प्रोटीनयुक्त हा लाडू आहे. तर यामध्ये बघा मखाना मी भाजून घेतला आहे. त्यानंतर इथे मगज बी, त्याचबरोबर सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया या पण भाजून घेतल्या आणि यामध्ये भरपूर असे पौष्टिक घटक असतात जे आपल्याला आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. कारण की जितकं आपण वर्कआउट करतो ना तितकं आपल्याला खाणं पण गरजेचं असतं आणि त्याच वेळेस तो इफेक्ट आपल्याला जाणवत असतो. सो त्यासाठी हा लाडू. आणि असाही जे जिमला जात नसतील आपल्यासारखे नॉर्मल लोक पण दिवसभरातून एक लाडू खाल्ला ना तरी भरपूर काही आपल्या शरीराला मिळतं. सो नक्की ट्राय करा. यामध्ये मी बदाम पण भाजून घेतले, सगळ्या बिया, त्याचबरोबर ती फ्लेक्स सीड्स ते पण घेतलेले आहे. ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला जे आवडते ते तुम्ही इथे ॲड करू शकतात. काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड. आता माझ्याकडे ना जे अवेलेबल होतं ते मी इथं घेतलं आणि हे तुम्ही बघू शकता थोडंसं तूपला घालून भाजलं. त्यानंतर जे फुटाणे होते ना ते मी त्यातली सालं वगैरे काढून मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ते तुम्ही चाळून पण घेऊ शकतात. सगळ्या प्रकारच्या बिया आणि ड्रायफ्रूट्स जे आहे ते सुद्धा मी इथे छान असं मिक्सरला बारीक फिरवून घेतलं आणि फुटाण्याची सुद्धा पावडर करून मिक्सरला चाळून घेतली. तुपावरती इथे फुटाण्याची जी पावडर बनवली होती याला सत्तूची पावडर असं म्हटलं जातं आणि जर तुम्हाला फुटाणे आणून ते बारीक नसेल करायचे, डायरेक्ट सत्तूची पावडर आणली ना तरी देखील त्याच्यापासून आपण हे लाडू बनवू शकतो. ही जी फुटाण्याची पावडर आहे ती तुपावरती मस्त अशी भाजून घेतली. ऑलरेडी फुटाणे भाजलेले असतात त्यामुळे भाजली न भाजली तरी चालते, पण थोडीशी टेस्ट आणखी छान होण्यासाठी मी भाजून घेतलं. तूप घेतलं आहे आणि गूळ यामध्ये घातला आहे. आता या ठिकाणी तुम्ही गुळाऐवजी खजूर वापरू शकता जेणेकरून अजिबात गुळाचा वापर करावा लागणार नाही. आणि बघू शकतात ही जी मखाण्याची पावडर आहे ही पण मी यामध्ये घातली आहे. मखाणे हाडांसाठी खूप फायदेशीर असतात आपल्याला माहितीच आहे आणि हे लाडू ना म्हणजे इम्युनिटी बूस्टर आहे, रोगप्रतिकार शक्ती वाढवणार आहे. त्याचबरोबर लहानांपासून मोठ्यांपर्यंत दिवसभरात एक लाडू खूप फायदेशीर आहे. भरपूर काळ आपलं पोट भरलेलं ठेवतं त्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिमला जाणारेच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंतही खूप जास्त आहे. आपल्या हृदयाच्या याच्यासाठी पण चांगलं असतं आणि मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकतात. उन्हाळ्यामध्ये ना खारी खोबऱ्याचे लाडू खाण्यापेक्षा आपण हा जो फुटाण्याचा लाडू आहे हा खूप फायदेशीर ठरतो. भरपूर ऊर्जा यातून आपल्याला मिळत असते. सो चला आता गुळाचा छान पाक करायचा. बऱ्यापैकी प्रोसेस ही डिंकाच्या लाडूसारखीच आहे आणि आमच्याकडे सगळ्यांना हा लाडू खूप जास्त आवडला. सो म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते. सगळ्या प्रकारचं जे होतं ते सगळं एकत्र केलं म्हणजे पीठ आणि ड्रायफ्रूट्स, बिया वगैरे आणि हा जो पाक बनवला यामध्ये ॲड केलं. सगळं मिश्रण एकजीव फटाफट करून घ्यायचं आणि त्यानंतर लाडू वळायचे आहेत. लाडू वळतानाची एक ट्रिक आहे. फुटाण्याची पावडर जी आहे ती जर थोडीशी जाडसर वगैरे जर झाली तर पटकन लाडू वळता येणार नाही आणि त्यामुळे सतत तूप घालण्यापेक्षा थोडं थोडं मिश्रण पटकन तुम्ही मिक्सरच्या भांड्यात घालून त्याच्यानंतर त्यात जितके लाडू होतील तसे बनवून घेऊ शकतात आणि इतके सुंदर असे सुपर फूड म्हणून हा लाडू देखील तुम्ही खाऊ शकतात. चला आता लाडू बनवतोय म्हणजे भरपूर असा पसारा होतो. सो सगळा पसारा इथे आवरून झाला. आवरायचं आहे. लाडू बनवून ते बाजूला थंड होण्यासाठी ठेवलेत आणि तोपर्यंत इथे मी सगळी भांडी घासली कारण की तुपाची होतात. त्यानंतर सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे बारीक केलं, पीठ वगैरे सगळं किचनवरती झालेलं होतं त्यामुळे फटाफट सगळं आवरून घेतलं. त्यानंतर किचन क्लीन करायला घेतला. माझं तरी म्हणणं आहे की एकदा तुम्ही नक्की हा लाडू बनवून बघा. तुमच्यासोबतच
म्हणजे लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना, सगळ्यांनाही हा पटकन खाता येईल. जर ज्यांना चावता येत नसेल तर दुधातून घेतला तरी चालेल. सो इतका मस्त हा लाडू बनतो आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप जास्त फायदेशीर आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.